आज आपण बनवूया 1.5 kg पासून पांडा थीम केक. त्यासाठी इथे मी 2 स्पंज घेतलेले आहेत आणि त्यांना बेक करून घेतलं. एक 8 इंचीच्या टीनमध्ये आणि एक 6 इंचच्या टीनमध्ये. दोन्ही बेक झाल्यानंतर त्यांना मी केकला कट करून घेतलेला आहे. आणि जी आपली क्रीम आहे त्या क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश हा टाकलेला आहे. तर या गनाश बनवण्यासाठी मी 100 ग्राम चॉकलेट घेतलेलं होतं आणि 50 ग्राम क्रीम घेतलेलं होतं. त्यांना मेल्ट करून मी गनाश इथे रेडी केलेला आहे आणि तो गनाश जो आहे तो आपल्या क्रीममध्ये मी ॲड केलेला आहे. तर जेव्हा आपण क्रीममध्ये गनाश ॲड करतो किंवा कुठलाही फ्लेवर ॲड करतो तेव्हा आपल्या केकची जी टेस्ट असते ती आणखी इन्हान्स होते. तर या केकची आपल्याला ऑर्डर खूप लांबून आलेली आहे. साधारण 20 ते 25 किलोमीटर एवढ्या लांबून आलेले आहे आणि या केकची मला आदल्याच दिवशी द्यायचं होतं. तर ते केक रेडी झाल्यानंतर 2 दिवसानंतर ते केक घेऊन गेले. त्यानंतर मी त्यांना सेट होऊ दिलं आणि जे आपला छोटा केक होता तो केकवर असेंबल केलेला आहे. त्यासाठी मी पॅलेट नाईफच्या मदतीने सर्वात आधी क्लीन केलेलं आहे आणि ते वर मी हलक्या हाताने मांडून घेतलेला आहे. तर इथे आपला केक असेंबल झाल्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल केली आणि रिक्वायर्ड डिझाईननुसार इथे मी डिझाईन करत आहे. तर त्यांना हा ब्लॅक कलर पाहिजे होता, पण मी त्यांना सांगितलं की ब्लॅक कलर केलं तर क्रीम ही बिटर लागू शकते, त्यामुळे मी जास्त डार्क कलर हे करत नाही म्हणून त्यांना सांगितलं. त्यानंतर मी व्हाईट कलरच्या क्रीमने सेम फोटोमध्ये असलं तसेच डिझाईन मी इथे फोटोनुसारच इथं नोझलच्या मदतीने मी डिझाईन केलेली आहे. तर इथे आणि त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये डार्क ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि इथे मी आय ड्रॉ केलं आणि आय ड्रॉ केल्यानंतर इथे मी पायपिंग बॅगच्याच मदतीने इथे क्लीन केलेलं आहे, कारण इथे मी पॅलेट नाईफ हा यूज करू शकत नव्हती. सो त्यानंतर इथे मी जो नोज आणि माऊथ आहे ते सुद्धा इथे मी पायपिंग बॅगच्याच मदतीने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि सेम फोटोमध्ये जसं रिक्वायर्ड होतं सेम तसंच केलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे जेव्हा कान जे आहे ते फॉन्डंटपासून तयार केलं होतं आणि ते मी केक डिलिव्हर करताना इथे लावून दिलेले आहे. तर आपला केक हा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये